नमस्कार. खेड टाइमच्या राजकीय आकडेमोडीत आपलं स्वागत. खरं तर 20 नोव्हेंबर म्हणजे अर्थात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदान प्रक्रिया काल पार पडली. यामध्ये गत 2019च्या तुलनेत मताचा आकडा अवघा 1.18% वाढलेला आहे. गतवर्षी साधारणपणे 67.38% मतदान झालं होतं. यावर्षी अवघा 1.18% वाढ त्यात झाली, ती 68.56% जाऊन पोहोचला आहे. आता आपण साधारणपणे 2019च्या आकड्याचा विचार केला तर एकूण मतदान 2019 मध्ये 3,27,718 झालं होतं आणि एकूण मतं होतं आणि त्यापैकी झालेलं मतदान हे 2,20,850 मतदान. त्या तुलनेत आता 2024 म्हणजे 20 नोव्हेंबरला जे मतदान विधानसभेसाठी झालं त्यामध्ये एकूण मतदान होतं 3,76,723 मतदान आणि त्यापैकी 2,58,212 एवढं मतदान झालं. त्या म्हणजेच अर्थात 68.56% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता या संपूर्ण याच्यावर विचार केला तर साधारणपणे महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती निवडणुकीच्या तोंडावर. त्यामुळे लाडक्या बहिणीचे साधारणपणे म्हणतात 1,17,000च्या घरात लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना तो लाभ घेतलेला आहे त्या योजनेचा. आता महिला मतदाराचा आपण विचार करूया. महिला मतदार किती? एकूण महिला मतदार आहेत 1,82,892 आणि त्यापैकी 1,20,062 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता हा मतदार लाडक्या बहीण योजनेचा कोणाला फायदा काय ती गणित खरं तर निकालानंतर स्पष्ट होईलच, पण त्याही तुलनेत पुरुष मतदारांकडे आपण नजर टाकूया. एकूण पुरुष मतदार आहेत 1,93,719 आणि त्यापैकी झालेलं पुरुष मतदान आहे 1,38,146 मतदान. आता आपण एक महिला आणि पुरुष टक्केवारीचा विचार केला तर साधारण महिलांनी 71.31% मतदानाचा हक्क बजावलाय. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत टक्केवारीत गेलं एकूण मतदानाच्या आकड्यांमध्ये पाहिलं तर ते पुरुष मतदान जास्त आहे तुलनेत, परंतु टक्केवारीत आला असता तर महिलांनी 71.31% महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आणि पुरुषांची 65.65%. याशिवाय इतर मतदार आहे 12 मतदार होते, त्यापैकी 4 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता ही सगळी टक्केवारी आपण पाहिला विचार केला तर एकंदरीत गणित बघता खेड आळंदी विधानसभेचे मतदार आता 2 उमेदवार प्रमुख होते. अर्थात ही लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते बाबाजी काळे. आता बाबाजी काळे विरुद्ध आमदार दिलीप मोहिते असा हा सरळ ही लढत झाली आहे. दुरंगी लढत होती. या लढतीमध्ये साधारणपणे पूर्ण 13 उमेदवार रिंगणात होते अपक्षांसह. हे 2 उमेदवार प्रमुख 2 उमेदवारांसह 13 उमेदवार रिंगणात होते. याशिवाय नोटाचा पर्याय होता. आपण हे सगळं पाहताना आपण 2019च्या आकडेवारीकडे पण जाणार आहोत. 2021 मध्ये साधारणपणे एकूण मतदान टक्केवारीचा विचार केला तर 67.38% मतदान झालं. त्यापैकी 96,866 मतं राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांना मिळाली. त्यांना एकूण मताच्या टक्केवारीच्या तुलनेत पाहिलं तर 43.88% मतं मिळाली. आता ही मिळालेली मतं म्हणजे त्यावेळेस जरी झालेलं मतदान 2,20,850 जरी असलं तरी त्याची टक्केवारी पाहता आमदार दिलीप मोहिते यांना 43.88% मतं मिळाली. परंतु हा सगळा आकड्यांचा खेळ बघता या वेळेला 43.88% त्यावेळेला मतं मिळाली. आता 2019चा विषय आणि त्यानंतर 2024 फरक जरी जाणवत असला तरी या टक्केवारीचा विचार करता यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. कारण एकूण मतदान झालंय आपल्याकडे या वेळेला 2,58,212 मतदान झाले अर्थात आणि 13 एकूण उमेदवार 13 त्यात एक नोटा म्हणजे 14 ठिकाणी डिवाइड होणार आहे
2,58,212 मतदान. आता नोटांना पण आपल्याकडं मतं दिली जातात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर आता आपण 2019लाच विचार केला तर 1707 मतं नोटाला होती. म्हणजे एकूण 2019 मध्ये एकूण 10 उमेदवार होते. त्यात प्रमुख उमेदवार दिलीप मोहिते, सुरेश गोरे आणि अतुल देशमुख आणि याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे हिरामन कांबळे हे उमेदवार होते. त्यानंतर 5वा क्रमांक म्हणजे 10 उमेदवारांपैकी 5व्या क्रमांकावर नोटाचा नंबर लागतो. म्हणजे 5 उमेदवारांपेक्षा नोटाला मिळणारी मतं अधिक होती. त्यावेळेस ती जरी कमी असली तरी नोटांचाही तेवढाच आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळं लोक नोटाचा वापर देखील केलेला दिसतो यामध्ये. आणि आपल्या इथे पण साधारण 13 उमेदवार होते तर 14 ठिकाणी ती डिव्हाइड होणार. प्रमुख लढत जरी दिलीप मोहिते विरुद्ध बाबाजी काळे असली तरी प्रमुख या एकूण मताच्या म्हणजे 258 212 हे एकूण मतांपैकी साधारणपणे आपण ढोबळमानाने विचार केला तर साधारणपणे विचार केला 1000 जरी साधारण बाकी इतर उमेदवारांना आपण गृहीत धरले, सरासरी 1000 पडली तरी 2,58,000 तुलना तरी 13 म्हणजे 12 उमेदवार राहतात. आता 12,000 जरी कमी केले, आता याच्यापेक्षा आकडा कमी जास्त होईल किंवा अधिक पण पडेल कमी पण पडेल. आपण एक ढोबळमानाने अंदाजे सांगतोय की साधारणपणे कमीत कमी साधारणपणे जरी 1000 प्रत्येक नोटासहित जरी प्रत्येकाला गेले 1000 किंवा 2000 गेली तरी साधारणपणे एक 15,000 मतं वगळून उर्वरित मतांचा या एकास एक लढत असलेल्या महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांचा विचार केला तरी ती मतं वगळता तो आकडा म्हणजे 2.5 लाखांच्या खाली येतोय. आणि साधारणपणे 1.25 लाख मतं मिळवणारा उमेदवार विजय ठरणार आहे. त्यामुळे 1.25 लाख मतं मिळणं विजय उमेदवार, ज्या उमेदवाराला 1.25 लाखांच्या घरात उमेदवारी म्हणजे मतं मिळतील तो उमेदवार खेड आळंदीचा आमदार होणार आहे नवा 2024चा. आता आपण साधारणपणे खेड आळंदी विधानसभेचा विचार केला तर राजकीय विचार केला तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी दुरंगी लढत फक्त एकदाच झालेली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 1972 मध्ये दुरंगी लढत झाली होती आणि 2024 आणि 1972च्या लढतीचं थोडं साधर्म्य आहे हे तुम्हाला मी सांगतो. कारण ही दुरंगी लढत होती आणि या लढतीमध्ये केवळ 2च उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. त्यामध्ये काँग्रेसकडून साहेबराव बुटे पाटील आणि अपक्ष म्हणून म्हणजे सर्वपक्षीयांनी ज्या उमेदवाराला साथ दिली होती ते उमेदवार होते माणिकराव शिवळे पाटील, हे अपक्ष राहिले होते. यामध्ये एकूण मतं म्हणजे 1972 मध्ये एकूण मतं होती 95,415 आणि त्यामध्ये झालेलं मतदान होतं 62,208 आणि मताची टक्केवारी होती 65.20%. आता या दोन्ही उमेदवारांमध्ये जी लढत झाली होती त्यामध्ये साधारणपणे काँग्रेसला मिळाली होती 31,874 मतं म्हणजे अर्थात साहेबराव बुटे पाटलांना ती मिळाली होती. त्यानंतर माणिकराव शिवळे पाटील हे अपक्ष होते आणि प्रमुख नेत्यांनी खरं तर माणिकराव शिवळे पाटलांना पुढे करून त्यांना आमदार करण्यासाठी ते सगळे झटले होते. थोडस आताच्या लढतीत आणि 1972च्या लढतीत हे थोडं साधर्म्य मला जाणवतंय. त्यामध्ये माणिकराव शिवळे पाटलांना 27,866 मतं मिळाली. म्हणजे एकूण मताच्या टक्केवारीचा विचार केला तर 66.65% मतं शिवळे पाटलांना त्यावेळेस मिळाली होती. आणि यामध्ये साधारण काँग्रेसनं बाजी मारली होती. यामध्ये अगदी ही लढत पण खरं तर मामा भाचे अशी प्रमुख लढत झाली होती. त्यामुळे या लढतीचं थोडस दुरंगी लढत होती. यावेळी जरी आपल्याला प्रत्यक्षात अपक्षांश 13 उमेदवार रिंगणात दिसले असले तरी या लढतीमध्ये प्रमुख लढत ही अर्थातच दिलीप मोहिते विरुद्ध बाबाजी काळे यांच्यात आहे. खूप खरं तर सुरुवातीला तिकीट जाहीर होण्यापूर्वी जो वरवर सामना जरी सोपा वाटत असला तरी तो दरम्यानच्या काळात प्रचाराच्या गणितात तो चुरशीचा होत गेला. कुणाचं इकडं याचं पारडं जड असा पण होत गेला. आता एकंदरीत आकड्याचा विचार केला तर एकूण 2,58,212 मतं आहेत. आता त्यापैकी विजय उमेदवाराला खरं तर 1.25 लाखांच्या घरात मतं मिळाली की तो विजय होईल. आता खरं तर सगळ्यांचं
त्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागलंय आणि या मतमोजणीत नक्की काय झालंय, मतदारांनी कुणाला कौल दिला, कुणाच्या पारड्यात मताचं दान सर्वाधिक टाकलं आणि कुणाला विजयाचे गुलाल उधळण्याची संधी दिली, या सगळ्या बाबी आपल्याला खरं तर निकाल दुपार 12 वाजेपर्यंत खरं तर प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट होईल आणि त्यामुळं गुलाल उधळायला खरं तर कार्यकर्त्यांना आता काही तास शिल्लक आहेत. आता पुढची आपण नक्की 23 मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल, मतमोजणीला किती कशा पद्धतीनं मतमोजणी होईल, सुरुवातीला कशा पद्धतीनं आणि कधी निकाल लागेल, या सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.